पावसात येता येऊन भाऊचा बर्थडे कमिंग सून. तर हॅलो भाऊंनो, माझं नाव विजय आणि तुमचं स्वागत आहे आपल्या सिनेमॅटिक विजय या यूट्यूब चॅनलवर. तर चला मग सांगतो या व्हिडिओचं ट्युटोरियल. तर भाऊंनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपली लाईट मोशन हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायची आणि तिथं आल्यानंतर तुमचा एक कोणता पण मस्त असा फोटो एक ॲड करून घ्यायचा आहे, असा ॲड केल्याप्रमाणे, आणि त्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचे. आणि त्यानंतर एवढं झाल्यानंतर 4:22ला यायचं आहे आणि तिथपर्यंत तो फोटो लॉंग प्रेस करून घ्यायचा आहे. आणि तेवढं झाल्यानंतर तुमचा सेकंड नंबरचा जो फोटो आहे का तो असा घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित प्रॉपर ॲडजस्टमेंट करून त्याला तिथं सेट करून घ्यायचं आहे. स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे तसं सेट केल्यानंतर लॉंग प्रेस करून घ्यायचं आहे. लॉंग प्रेस झाल्यानंतर तुम्हाला वापस 4:22 या सेकंदाला यायचं आहे आणि ते रेक्टँगल आहे का त्याला वरच्या साईडला घेऊन जायचं आहे. आणि एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती का, स्टार्टिंगला यायचं आहे आणि ती 4/5ची ती बॉर्डर दिलेली ती शेवटपर्यंत लॉंग प्रेस करून घ्यायची, अशी लावून घ्यायची प्रॉपर. स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला ती वाघाची PNG दिलेली आहे, ती वाघाची PNG अशी व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि ती फर्स्ट 1 सेकंद 18ला ती स्प्लिट करून घ्यायची आहे. आणि तिथे गेल्यानंतर सेकंड नंबरची ती पावसात येता येऊन त्याची पण PNG दिलेली आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती डाउनलोड करू शकता. ती सेकंड नंबरला आल्यावर व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून ती 3 सेकंदाला स्प्लिट करून टाकायची. आणि थर्ड नंबरची जी PNG आहे का ती दिलेली तुम्हाला, ती पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती पण घ्यायची आहे. सगळं मटेरियल तुम्हाला हॉल मटेरियलमध्ये दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं XML ते सगळं व्यवस्थित दिलेलं आहे, ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि एवढं झाल्यानंतर 5 नंबरची PNG कमिंग सूनची, ती कमिंग सूनची PNG व्यवस्थित तुम्हाला ॲड करून घ्यायची. 4:22ला ती स्प्लिट करून घ्यायची. तिथपर्यंत झाल्यानंतर 40% काम झालेलं आहे. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, मीडियामध्ये जायचं आहे. वापस तुम्हाला ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ती बॅक PNG आहे का ती अशी व्यवस्थित लावून घ्यायची. ॲडजस्टमेंट करून ती तुमच्याप्रमाणे करू शकता आणि शेवटपर्यंत लॉंग प्रेस करून घ्यायची. एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायची माहिती आहे का, वापस ती भाई का बड्डे आहे का त्याची PNG पण प्रॉपर अशी ॲडजस्टमेंट करून ती व्यवस्थित लावून घ्यायची. अशी प्रॉपर तुमच्या हिशोबाने ॲडजस्टमेंट करू शकता, कमी मोठं जास्त ते बारीक छोटं ते तुमच्याप्रमाणे करू शकता आणि त्याला लॉंग प्रेस करून घ्यायची. आता हे सगळं झाल्यानंतर काय करायचे माहिती आहे का, वापस 4:22ला यायचं आहे आणि तुम्हाला ते व्हिडिओ पण दिलेला आहे, ते ऑल मटेरियलमध्ये हा व्हिडिओ पण तुम्हाला दिलेला आहे. तो व्हिडिओ घ्यायचा आहे आणि ब्लाइंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे. एवढं झाल्यानंतर तो व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, व्यवस्थित लागला आहे का नाही. एवढं झाल्यानंतर आता तुमचं काय 60% काम झालेलं आहे. आता शेक इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुमचा जो स्टार्टिंगचा जो इफेक्ट आहे का तो कॉपी करून घ्यायचा आहे. आणि कॉपी झाल्यानंतर तुमच्या वापस बीटमार्कमध्ये जायचं आहे. बीटमार्कमध्ये गेल्यानंतर जे तुमचे जे PNG ॲड केलेले आहेत का शायरी PNG, त्यांना प्रॉपर असा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. पहिल्याला केला आहे पेस्ट, दुसऱ्याला पण पेस्ट करायचा आहे. असं करून सगळ्याला 3रा 4था 5वा असे सगळे फोटोला ते इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. प्रत्येक शायरी PNGला तुम्हाला व्यवस्थित तो शेक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि एवढं झाल्यानंतर वापस तुम्हाला शेक इफेक्टमध्ये जायचं आहे आणि शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर सेकंड नंबरचा जो रेक्टँगल आहे का त्याला घ्यायचं आहे, कॉपी करायचे त्याचे इफेक्ट आणि वापस आपल्या PNGमध्ये जायचं आहे बीटमार्कमध्ये. आणि गेल्यानंतर आपला जो 2 नंबरचा फोटो आहे का त्याला तो पेस्ट करून टाकायचा आहे. आणि एवढं झाल्यानंतर वापस तुमच्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर स्टार्टिंगच्या ज्या 3 लेअर आहेत का त्याला प्रॉपर कॉपी करून घ्यायच्यात, तिथं 3 लेअर कॉपी करून घ्यायच्यात. आणि वापस आपल्या बीटमार्कमध्ये यायचं आहे आणि तिथं आल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे, स्टार्टिंगला, आणि तिथं ते लेअर पेस्ट करून टाकायच्यात. एवढं झाल्यानंतर तुमच्या फोटोला कशी HD येते ते पाहू शकता तुम्ही. व्यवस्थित बघायचं आहे व्हिडिओ व्यवस्थित हे झाला आहे का नाही, बनला आहे का नाही. आणि एवढं झाल्यानंतर तुमचं सगळं काम झालेलं आहे. आता तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.